नमस्कार, सुनीता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत. आज मी आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि पौष्टिक अशा सोया चंक्सची भाजी बनवणार आहे. सोया चंक्स हे केवळ एक चविष्ट अन्न नसून ते प्रोटीन आणि फायबरने भरलेले आहे. मी ही रेसिपी कशी बनवली आहे ते तुम्ही इथे बघू शकता. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. मी इथे 1 कप सोया चंक्स घेतलेले आहे. एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे आणि उकळल्यानंतर त्यामध्ये 1 चमच मीठ घालून ते पुन्हा उकळून घेतलेले आहे. त्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेले आहेत. 2 तमालपत्राचे पाने, 2 दालचिनीचे तुकडे, 2 वेलची, 4 ते 5 काळी मिरी, 4 लवंग मी या उकळत्या पाण्यात टाकलेले आहे. त्यामध्ये सोया चंक्स 1 कप घालून घेतलेले आहे. त्याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि त्याला असेच 15 ते 20 मिनिटं असे झाकून ठेवलेले आहे. 10 ते 15 मिनिटं त्याला असे झाकून ठेवले होते. झाकून ठेवल्यानंतर सोया चंक्समधील पाणी पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि त्याला मॅरिनेट करण्यासाठी मी ते 1 बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमच दही जर आंबट असेल तर तुम्ही 1 चमच घेऊ शकता. ते पूर्णपणे मिसळून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला, 1 चमच धने पावडर, 1 चमच कांदा लसूण मसाला, 1 चमच मीठ घालून घेतलेले आहे आणि त्याला व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये सोया चंक्स घालून ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे आणि त्याला मॅरिनेट करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं असेच ठेवून द्यायचे. इथे बघू शकता तुम्ही मी ते झाकून ठेवलेले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे मोठे 2 कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो स्लाइस करून घेतलेले आहेत, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, मगज बी, थोडेसे काजूचे तुकडे, फोडणीसाठी जिरं 1 चमच, हळद 1 चमच, लाल तिखट 1 चमच, गरम मसाला 1 चमच, कांदा लसूण मसाला 1 चमच, धनेपूड 1 चमच. मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला किंवा स्लाइस केलेला कांदा घालून घेतलेला आहे. कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावरती त्यामध्ये टोमॅटो स्लाइस केलेले घालून ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहेत. त्यामध्ये मगज बी घालून ते पुन्हा मिक्स करून घेतलेले आहेत. त्यामध्ये लसूण घातलेला आहे. लसूण हा व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचा. त्यामध्ये 1 इंच आलं घालून मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये काजूचे तुकडे घालून पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. ह्या पूर्ण ऐच्छिक आहेत. जर तुम्हाला घालू वाटले असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर स्किप करू शकता. मी तर दुसरीकडे दुसरा पॅन गरम करण्यास ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमच बटर घालून घेतलेले आहे. त्यामध्ये मी कांद्याचे अर्धा काप करून 4 स्लाइस केलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. शिमला मिरची घेतलेली आहे, ती पण अशी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. तिला पण फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय करून झाल्यावरती गॅस बंद केलेला आहे. दुसरी कढई तुम्ही हे फ्राय केलेले मिश्रण थंड झालेले आहे. ह्याला मिक्सरमधून फिरवून घेऊ. मिक्सरमधून फिरवून झाल्यावरती मी ते दुसरीकडे तीच कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये ही कांदा, टोमॅटो, मगजबी, काजूची पेस्ट घालून घेतलेली आहे. तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तिला 1 उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला, 1 चमच धनेपूड, 1 चमच कांदा लसूण मसाला घालून घेतलेले आहे. मसाले करपू नयेत यासाठी थोडेसे पाणी घालून मिक्स करून घेतलेले आहे. मिक्स झाल्यावरती त्याला 1 उकळी येऊ द्यायची. आल्यानंतर त्यामध्ये जे आपण मॅरिनेशन केलेले होते सोया चंक्स त्याला घालून घेतलेले आहे. घालून ते मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये चवीपुरते मीठ, आपण पहिल्यांदा मीठ घातलेले आहे त्यामुळे थोडेसे मीठ आणखीन थोडे घातलेले आहे. त्यामध्ये फ्राय केलेले कांदा आणि शिमला मिरची घालून घेतलेली आहे. घालून ते पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झालं त्याला 1 उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याला 5 ते 6 मिनिटं असे शिजू द्यायचे. त्यामध्ये कसुरी मेथी बारीक क्रश करून घातलेली आहे. तुम्ही ते धनिया पण घालू शकता, पण माझ्याकडे तो नाही आहे आता.
त्यामुळे घातलेलं नाही. तयार आहे आपली सोया चंक्सची भाजी. ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. अशा छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू.